सोनखार पाम बीच मध्ये संयुक्त कुटुंब संकल्प गुढी नववर्षाचे उत्साही स्वागत उपमहापौर दशरथ भगत यांच्या हस्ते गुढीचे पूजन। गुढीपाडव्यानिमित्त नवी मुंबईतील सोनखार पाम बीच परिसरात हिंदू नववर्षाचे उत्साहात स्वागत करण्यात आले। सेक्टर 16 येथील गुनिना मैदानावर संयुक्त कुटुंब या संकल्पनेतून भव्य गुढी उभारण्यात आली। नवी मुंबईचे उपमहापौर दशरथ भगत यांच्या हस्ते गुढीचे पूजन करण्यात आले। ढोल ताशांच्या गजरात गुढी उभारल्यानंतर परिसरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते। लेझिम सादरीकरण, आकर्षक रांगोळ्या आणि पारंपरिक सजावटीमुळे कार्यक्रमाची शोभा वाढली। लहान मुले, तरुण आणि महिलांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत उत्सवाला रंगत आणली। कार्यक्रमात पारंपरिक पोशाख परिधान केलेल्या सहभागींचा विशेष सन्मान करण्यात आला। यावेळी संयुक्त कुटुंब संकल्पनेतून समाजात एकात्मता आणि सांस्कृतिक मूल्ये जपण्याचा संदेश देण्यात आला। आज ह्या ठिकाणी सोनखार पाम बीच इथे ह्या ठिकाणी गुढीपाडवा उत्सव या ठिकाणी साजरा होत आहे आणि याचा आम्हाला आनंद आहे। नवी मुंबईच्या तमाम नागरिकांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। चैत्र वैशाख शुद्ध प्रतिपदा ह्या वर्षामध्ये आता आपण सुरुवात झालेली आहे। वसंत ऋतू, ईश्वराची साक्ष आणि नवीन वातावरण, नवीन चैतन्य, नवीन प्रेरणा आणि नवीन आशा या सर्व ह्या आता फुलांनी भरणार आहे। या सृष्टीमध्ये एक नवीन पालवी फुटणार आहे, एक नवीन आशेची पालवी। ह्या वातावरणामध्ये उत्तम बदल होणार आहे। ती फुलं लागणार आहेत, त्या फुलांना फळं लागणार आहेत आणि त्याचा आस्वाद आणि आनंद आम्ही घेणार आहोत आणि याचा आम्हाला आनंद आहे। मनोज भिंगारडे, संवाद मराठी लाईव्ह, नवी मुंबई। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।